तर काही स्वागत आहे भाई तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही म्हणत असता भाई तू कॅमेरा चालू केला म्हणजे कधी पण तो व्हिडिओ पाहिला ना तू काय बुरसात असतो. तर भाई काय करावं, काम असते सकाळ सकाळी. आमच्या तिकडे थंडी तुम्हाला माहिती आहे, सगळे आंघोळ करू वाटत नाही. बरंच मी 7 दिवस कशी आंघोळ करतो सकाळ सकाळी मला माहिती आहे कामाला जायचं, पण आज नाही केली कारण आज तर राहिलो दारी. हे पाणी चालू आहे आपलं गावाला. आता इथून इकडं राहिलं सगळं, इथून इकडं सगळं झालं आहे. तर ते म्हणत असताना हे पण म्हणत असताना की भाई तू कायम राहणारच असतो दारे जर कधी पाहू. तर आम्हाला कामाचे असतात भाई, सुट्टी असल्यावर रानातले काम आता तुम्हाला काय असते आम्हाला माहीत नाही, पण गावाकडच्या पोरांलेच काम असतात. दारे धरायचे, फवारायचे, जनावराला खायला प्यायला आणायचं. शहरातल्या पोरासारखं नसतं, आंघोळ गेली उठले चालले हिंडायला, काम असतात भाऊ. आणि मला तर रोज असते डेली. मी लय बिझी माणूस आहे तरी व्हिडिओ काढतो. तर आज काहीतरी करूत दाखीत तुम्हाला आज काही ना काही. तर चला. आता वाजलेत 12 भाई. सकाळी 8 वाजल्यापासून दार घर राहिलं, आता 12 वाजलेत. 8, 10, 11, 12, 4 घंटे झालेत. घरी आलोय शेळ्याला पाणी दाखायला. घरी कोण नाही, सारे गेले उद्योगाला. पी अबे पी, फुटेज नको जादा. मी 12 वाजले म्हणलं यांना ताण लागली असं, चला पाणी पाजू. ताणच लागली त्यांना, याला किती पाणी पिऊ राहिले. हे पाणी पिऊ राहिले, ते दूध पिऊ राहिले. आता हे कळलं हिला पाणी पिऊन द्यायचे नाहीत. चालेल का, चालेल का, लय आई घाली आहेत. हे इजे आहेत पण हिला पण पितात, आणि हे इजे आहेत तरी हिला पितात कारण हिला कळलंच नाही. दूध हिला पाहिजे, यांना पाहिजे होतं, तिलाच म्हणतो. तर गाईज यांना टाकले मी आत्ता खायला. आता चाललंय परत दारेदाराला. चला भाई मग दुपार झाली अजून जेवलं नाही, आंघोळ नाही, पांघोळ नाही, तरी दारेदार. तर गाईज भाई 4-5 घंट्याच्या मेहनतीनंतर झालं आपलं सारं पाणी देऊन गावाला. आणि आता जेवण बिवण करतो भाई. 1 वाजलाय, दुपारचा टाइम झाला. मग सकाळचं जेवण नाही अजून. मी गाडी गेली आज बाहेर, तर मी दत्ताला फोन करतोय, भरायला फोन करतोय, कोणीच आहे ना भाऊ, कोणीच. आणि मी प्रत्येकाला आणत होतो, प्रत्येकाकडे. तर त्यांच्या घरून उचलितो आज माझ्याकडे कोणीच आहे ना, माझ्याकडे गाडी नाही. गाडीची किंमत तेव्हा कळते भाई जेव्हा आपल्याकडे गाडी नसते. आपल्याकडे जेव्हा गाडी नसते ना तेव्हा कोणाकडे नसते, जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा सगळ्याकडे असते. असं कोणी म्हणते मग असं आहे, मग काम आहे, मी काम सोडून जातो. काम सोडून तर मला फोन आला, तर माझ्यासाठी कोणी येतं. इतके 12चे मित्र आहेत, मी काय सांगावं तुम्हाला. जाऊ द्या, आपला टाइम आला जाऊ फक्त. चला काही जेवण बिवण केलंय, तयार बियार झालं भाई. आणि आता आपल्या शेळ्याला काहीतरी खाय प्यायला आणावं लागणार आहे. भरायला फोन केला त्याच्या दत्त्याची गाडी घेऊन येऊ राहिला. दत्त्याची दुकान असल्यामुळे दत्त्याला काही येणं होत नाही, म्हणजे येईन म्हणलंय. आता काय करतोय उस्तोवर भरोसा नाही. तर बघूच काय करतोय काय नाही. आलं तर चांगलं आहे, नाही आलं तर मग दाखवत. ते पण बोलेल ना मला कधी ना कधी, मग घेईन बघा. येईन, शक्यतो येईन, यायची चान्सेस असते कारण फुकट गाडी भेट राहिली ना, त्याच्यामुळे ती यायची चान्स आहेत त्याची. बघू काहीतरी खायला आणतात शेळ्याला. बघू शेळ्याला खायला आणावं काय, शेवरीचा पाला आणू का सरकीचा पाला आणू काही काळा नाही मला, पण काहीतरी आणावं लागेल ना भैया. त्यांना काही ना काही खायला घालावं लागेल ना. खायला त्यांना घातल्यावर दूध देते, मग दूध दिल्यावर कळलं पेते, कळलं पेले ते कळलं मोठे होते. ते मोठे झाले त्यांना इकितो आणि केल्यावर पैसे येते. जर त्यांना खायला नाही घातलं तर पैसे येते का, असा विषय असतो. काहीच राहणार. तर गाईज आपल्यावर ही चीज होती, आम्ही शाळाला त्याचा पाला तोडीच होतो भाई. आणि तोडता तोडता सहज वर नजर गेली, इथं मोवळ लय मोठा मोवळ. हो, तिने बड्डेच केला असता मग पाहायला नसतात. आणि भाडको आला आत्ता शिकण्याला, सकाळपासून वाट बघू राहिला भाडको. तुम्ही काड्या नाहीत आमच्याकडे. अरे घ्या ना मग, घ्यायला पैसे बी नाहीत. पाहिले किती भेंच देत. मी दरवेळेस नाही आलो आज माझ्याकडे गाडी नाही. मग माझ्याकडे गाडी का, ते घेऊन आलो ना. दत्त्याला फोन केला, दत्त्याची बहीण दत्त्याला शाळेत द्यायला लागली, घरी आहे घालते. दत्त्याला फोन केला मी म्हणलं न्यायला येतो का. दत्त्याची बहीण काय म्हणा दत्त्याला, घरी गपची पाय घाल कुठे जाऊ नको.
दरगाल 30 लाख तर आता चल आपली गाडी घेऊन येतात त्याची गाडी त्याला देऊन टाकू. तर गाई चांगला टाकलाय पाला. यांचं झालं ओके काम. दुपारचं जेवण यांचं आता संध्याकाळचा विषय आमचा. काय करू राहिला त्याची गाडीला तू? बाई जात भाऊची गाडी पहा. दोन इंडिकेटर सांगत लागत तिची. अय काय आपली गाडी घेऊन आलोय दत्त्या भाऊच्या तिथं. दत्त्या भाऊ म्हणतो दत्ता भाऊचं. अरे याला घेऊन जाय हाँ त्याच्या घरी थांब. तू गाड लावून देईन त्यासोबत लेबर आणलं मुझ पे घर की भी जिम्मेदारी आहे. माझ्याकडे 10 लेबर आहे. याला का वर त्या परमिशन नाही. वही दत्त्याची स्प्लेंडर ही आपली स्प्लेंडर. अरे आणि आता येता तुला माहिती का आता तुला घरी जायला गाडी लागत ना मग. बाई आता येता आहे ना यांची शर्यत लावली त्याने. आपला घोडा नाही रेटत. व्हिडिओ काढा नाही फक्त आहे की नाही रे. तू पाणी पाणी बेस आम्हाला. आता आपण पुढचा व्हिडिओ आहे ना दोघी वरची ना आपण यांची ड्रॅग रेस काय म्हणतात तर याला रे डायरेक्ट रेस नाही म्हणत त्याला रेस म्हणते. हा तेच ड्रॅग रेस छोटी असते. आपण लावू यांची पुढचा व्हिडिओ याच्यावरच येईन आपला. धनु जय हरी. हे आमचा बोर आहे आणि बोरे आंटी लवर आहे. ब्लॅक आंटी आंटी म्हणजे ती पांढरी आंटी काळी आंटी. आंटी का आंटी लवर बोरे. तर गाईज आपल्या गाडीचं सीट कवर माझी खराब झालं तर सीट कवर टाकायला आलतो भाई. सीट खोललंय कुशांचे दुकान आणि भाई टाकी कवर टाकलं तुम्ही बा. टाकीचं हाल काय झालं 2 मिनटं बा. तर भाई टाकी कवर टाकी देऊ नका फालतू ही. लवकर काढ बरं झालं बा. खाली गांजायला लागलो होते. धुवून काढितो आता हिला. नवीन सीट कवर टाकले. टाकी कवर काढून टाकले बाई. टाकी कवर टाकून नाही 3-3.5 वर्ष झाली असते त्याला. कस काय या पाहिजे स्प्लेंडर लिहिलंय. अरे स्टिकर टाकायचं बरं का भाऊ रे आपल्याला पुढच्या वेळेस. तिकड टाकून काकाच्या जाय लुकच बदलला रे गाडीत लगेच. काय चालू आहे भाई खरी गाडी धुतली भाई. गाडी कधी दिसू राहिली आपली. गाडी मग चांगली दिसू राहील पण मी एवढा खास नसून दिसत कारण मी आज आंघोळच नाही केली. सांगा सुद्धा लाज नाही वाटली मला. आंघोळ नाही केली. आंघोळ नाही केली. हातपाय धुतले. शर्ट बदलं पॅन्ट सुद्धा तीच घातली गाडीची. काय सांग. तर काहीच बरं सोडून आलो तर तुम्ही पाहिलं गाडी बिडी धुतली. घरी आलो. घरी आले रे ना यांच्या खाल्ले झाडून काढलं सर. ते लांड्या उचलून टाकले. यांना पेंट तुली आणि एक काम अजून केलं तर मला पाला थोडा शेवरीचा. इथं आपल्या तिथे शेवरी होती या बाई फांदी. तिथून तोडून टाकली. इकडे तिकडे दोस्त म्हटलं चाल घरचीच तोडू आज. आता एवढी पेंट खाल्ली घ्या ना. परत एकदा पाणी दाखवतो. तेवढा शिवरीचा पाला बांधून टाकतो. ओके आवाज टेन्शन नाही का बरोबर. तर गायचे आमचा टप्पे मात्र शेती ते याला. तर गाईज आजचा ब्लॉग इथे एंड करतो भाई. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपला पुढचा ब्लॉग कोणता राहणार तुम्हाला सांगू. आपली गाडी आहे त्याची गाडी नाही तिची रेस होतो ड्रॅग रेस. ते ब्लॉग राहणार आहे आपला. तर ह्यो पण पहा तो पण पहा आल्यावर. बाय बाय. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. टाटा.